तर मस्त असा कांदा आणि त्याच्यासोबत कुरकुरीत खारोड्या आणि मस्त असे फुटाणे। तर बघू शकता किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत। गावाकडची पद्धत अगदी दुपारच्या वेळेस चमचमीत खायला एकदम मस्त भारी लागतात। तुम्ही नक्की करून बघा कशी आहे रेसिपी। चला तर सुरू करू। नमस्कार, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत माझ्या आईच्या हातच्या जुन्या पद्धतीच्या अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशा खारोड्या। तर त्यासाठी इथे घेतलेली आहे 2 किलो बाजरी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे। आता आपण ती मिक्सरला जाडसर भरडून घेणार आहोत। तर या पद्धतीने ती जाडसर वाटून घ्यायची। आता आपण ती बाजरी एका टोपामध्ये काढूत आणि राहिलेली बाजरी या पद्धतीनेच भरडून घेऊ। तरी इथे बाजरीची भरड तयार झालेली आहे। आता त्यासाठी एक वाटण बनवून घेऊ। तरी इथे 5-6 लसणाचे गाठे निसून घेतलेले आहेत आणि एक मूठभर जिरे घेतलेले आहेत। आता ते आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। या पद्धतीने ते वाटून घ्यायचं। आता तयार झालेली भरड आपण ओली करून घेणार आहोत। तर अगदी थोडं थोडं पाणी लावून या पद्धतीने ती भरड ओली करून घ्यायची। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी घालून ती भरड पूर्ण भिजवून घ्यायची आहे। तरी ते सर्व भरड भिजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ती 15-20 मिनिटं साईडला ठेवू आणि त्यासाठी आधण बनवू। तरी ते बाजरी आपण ज्या मापाने मोजून घेतली त्या मापाने तिप्पट पाणी घालायचं। हे एकदम बरोबर प्रमाण आहे। आता याच्यामध्ये गरजे इतकं लाल तिखट घालायचं, गरजे इतकी हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपण जे लसण जिऱ्याचं वाटण बनवून ठेवलं होतं ते घालायचं। आता या अन्नाला छान उकळी काढून घ्यायची। अन्नाला उकळी आलेली आहे। आता तयार केलेली बाजरीची भरड त्या अन्नामध्ये घालायची आणि ती मस्त हटून घ्यायची आहे पळीनं। अगदी बुडाला चिटकणार नाही याची काळजी घेऊन त्याला सतत हलवत राहायचं आहे। अगदी 6-7 मिनिटं मस्त ती भरड या अन्नामध्ये हटून घ्यायची। आता त्याला 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। 5-10 मिनिटांनंतर बघू शकता अगदी घट्टसर हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आरावरच याला चांगला अर्धा तास छान शिजवून घ्यायचं। मधामधात त्याला सतत असं पळीनं हलवत राहायचं, नाहीतर ते मिश्रण बुडाला लागू शकतं। तर अगदी आपल्याला या पद्धतीचं हे मिश्रण पाहिजे, परफेक्ट आहे हे मिश्रण खारोड्या बनवण्यासाठी। आता आपण पातेलं खाली उतरून घेऊत आणि याच्यामध्ये तीळ घालूत। तरी ते 2 किलो बाजरीसाठी 1 किलो तीळ आईने घातलेले आहेत। तीळ व्यवस्थित घातल्यावर खमंग अशा खारोड्या लागतात। तर आता हे तयार झालेलं मिश्रण 2 ताट्यामध्ये काढून घेतले, त्याला थोडंसं थंड करून घेतलं आणि गच्चीवर एक प्लास्टिक टाकून त्याच्यावर या पद्धतीने खारोड्या घालायला सुरुवात केली। तर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून या पद्धतीने खारोड्या घालून घ्यायच्या। तरी ते आम्ही दोघी तिघींनी मिळून मस्त अशा खारोड्या बनवून घेतल्या। पाण्याचा हात लावतच घालायचं, म्हणजे ते मिश्रण हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित खारोड्या घालता येतात। तरी ते पूर्ण खारोड्या घालून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण या खारोड्या दिवसभर वाळवून घेणार आहोत। कडक ऊन पाहिजेत खारोड्या वाळवण्यासाठी, म्हणजे त्या कुरकुरीत होतात। तर संध्याकाळ झाल्याच्या नंतर त्या बघा किती अलगद सुटत आहेत, चिकटलेल्या नाही आहेत। आता पूर्ण खारोड्या मी एका टोपामध्ये काढून घेतल्यात। आता या खारोड्या आपल्याला 5 ते 6 दिवस छान वाळवून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता 4-5 दिवस मस्त वाळवलेल्या आहेत आपण या खारोड्या। तर बघू शकता मस्त वाळलेल्या आहेत खारोड्या। आता आपण खाऊन बघूयात कुरकुर झाल्यात का तर बघा किती मस्त कुरकुर झालेले आहेत। तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।